लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची राहताच्या वीरभद्र मंदिरासमोर प्रचार सभा सुद्धा पार पडणार आहे। आणि याच सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। अहमदनगर जिल्ह्यात आज महायुतीच्या ज्या तोफा आहेत त्या धडकणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर अर्थात अहिल्यादेवी नगर आणि शिर्डी ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना आणि भाजपा उमेदवाराचे जे आहे उमेदवारी अर्ज आज भरले जाणार आहेत। सुरुवातीला अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन भाजपतर्फे केले जाणार आहे। सुजय विखे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे, मोठी रॅली घेणार आहे। त्यानंतर शिर्डीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहे आणि राहत येथील बाजारतळात जी आहे ती या ठिकाणी सभा होणार आहे। भर दुपारी सभा होणार असल्याने उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। त्यामुळे खास अशी मंडप व्यवस्था जी आहे ती यंदा या ठिकाणी केल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी व्यवस्था आहे ती केलेली आहे। कूलरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून सभेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये अथवा नागरिकांना त्रास होऊ नये। उद्धव ठाकरेंना काय उत्तर देतात हे महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीस आज कोणता गौप्यस्फोट करणार का यांच्या भाषणाकडे लक्ष असणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला अहमदनगर जिल्हा आहे आणि दोन्ही लोकसभेच्या ज्या सीट आहे त्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहे। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे जातीने आजच्या सभांच्यावर लक्ष ठेवून आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।